नमस्कार, मी स्वाती राव. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी, पण सुरुवात करूया हेडलाईन्सनी. पंचायत निवडणूक जूनच्या पहिल्या आठवड्यात 4 जूनला मतदान घेण्याचा निर्णय. पंचायत मंत्री मॉविन गुदिनोंची माहिती. प्रभाग फेररचनेची प्रक्रिया सुरू. पणजी जिमखाना स्पोर्ट्स क्लब कडून क्रीडा खात्याच्या जमिनीवर अतिक्रमण. तब्बल 4000 स्क्वेअर मीटर जमिनीवर कब्जा केल्याचं निदर्शनास. गोवन वार्ता लाईव्हचा खास रिपोर्ट. राज्यात 5 दिवस पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज. बंगालचा उपसागर ते गुजरात किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा. अरबी समुद्रातील चक्रीय स्थितीमुळे पावसाची शक्यता. पद्मश्री पुरस्कार प्राप्त अभिनेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करणं चुकीचं. डॉक्टर शेखर साळकार यांची अक्षय कुमार, शाहरुख खानासह अजय देवगणवर टीका. अभिनेते युवा पिढीला व्यसनाधीनतेकडे वळवत असल्याबद्दल नाराजी. मुगाळी कुडतडीत अँब्युलन्स आणि कारची टक्कर. आग लागल्यानं अँब्युलन्स जळून खाक. कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. अपघातामुळे मुगाळीतील अरुंद रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर. धारगळ पाठोपाठ हरमलमध्येही काजूच्या बागेला आग. पेट्रोल पंपानजीकच्या काजूची बाग भक्ष्यस्थानी. एकदा विझवल्यानंतर पुन्हा आग लागण्याचा प्रकार घडल्यानं संशयास वाव. आणि उत्तर प्रदेश पाठोपाठ दिल्लीतही मास्कची सक्ती. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं दिल्ली सरकारचा खबरदारीचा उपाय. मास्क न लावल्यास 500 रुपये दंड आकारण्याचा प्रस्ताव. पंचायत मंत्री मॉविन गुदिनो यांनी पंचायतीच्या निवडणुका जूनच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता व्यक्त केली होती. दरम्यान राज्य निवडणूक आयोगानं सरकारला पंचायत निवडणुकांचा लेखी प्रस्ताव पाठवलाय. येत्या 4 जून रोजी निवडणुका आणि 6 जून रोजी मतमोजणी घेण्याचा विचार व्यक्त केलाय. त्यासाठी लागणारी तयारी मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत पूर्ण होण्यासाठी आयोगानं प्रयत्न चालवलेत. या निवडणुकीत मतदानासाठी बॅलेट पेपरचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. सध्या पंचायत प्रभागांच्या फेररचनेला अंतिम मंजुरी मिळालेली नाही. प्रभाग फेररचनेवरील सरकारमधील काही घटक मागच्याच प्रभाग फेररचनेप्रमाणे पुढे जावं असं मत सरकारमधील काही आमदारांनी व्यक्त केलंय. त्यामुळे सरकार तसं राज्य निवडणूक आयोगाला सुचवू शकतं. तसं झाल्यास निवडणूक घेण्यावरून गोंधळ उडू शकतो आणि तारखाही पुढे जाऊ शकतात. जानेवारी महिन्यात पंचायत प्रभागांची फेररचना करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली होती. फेब्रुवारीमध्ये प्रभाग फेररचनेचा आराखडा खुला केला होता. 8 मार्चपर्यंत त्यावर सूचना व हरकती मागवल्यानंतर आता तो अंतिम टप्प्यात आहे. पण या फेररचनेवर सरकारमधील काही आमदार नाराज आहेत. त्यामुळे नवीन फेररचना स्वीकारावी की जुन्याच फेररचनेप्रमाणे निवडणुका घ्याव्यात याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. फेररचना निश्चित झाल्यानंतर प्रभाग राखीवतेचे काम पूर्ण होणार आहे. राखीवतेची तयारी सुरू झाली असून मेच्या पहिल्या आठवड्यात राखीव प्रभागांची निश्चिती होऊ शकते. राज्य निवडणूक आयोगाने रोटेशन प्रमाणेच प्रभाग राखीव ठेवायचे असं ठरलं असलं तरी फेररचनेमुळे प्रभागांची स्थिती बदलल्यामुळे आता राखीवतेतही मोठा बदल होण्याची शक्यता आहे. 4th June will be the elections, which will be held for 180 panchayats. Okay. 189, I think, if I'm not mistaken, because those five panchayats we have later on. That is a peculiar situation in Goa. So the date is already tentatively we have fixed as 4th of June. काउंटिंग रोकडेच जाते. काउंटिंग रोकडे जातले. मग त्याची डिलिमिटेशन प्रोसेस चालू असतो. तो आता सध्या डिलिमिटेशन प्रोसेस चालू असा. डिलिमिटेशन एज यू आर अवेअर आम्ही हे सगळे इलेक्शन कमिशनाक दिल्ले आसा. आता इलेक्शन कमिशन आम्ही दिल्ले इन कन्सल्टेशन विथ द स्टेट गव्हर्नमेंट. सो राईट नाव सम लिटल कन्सल्टेशन इज गोइंग ऑन बिकॉज इलेक्शन कमिशन ऑल्सो have received so many representations, so many suggestions. They have pointed out certain anomalies. They have come to us also. So naturally, both have been consulting each other, or they have been consulting us to a limited extent. And I think most of the things will be cleared very soon, and we will be able to keep up the schedule. Thereafter, the reservation will come. Once this is done, the next thing they will be of reservation. So that also we will be solving it at the earliest possible time.
So suggestions कितने येलेले असे औषध सजेशन तो लोकांना as far as delimitation is concerned. सी सजेशन कितली येयला म्हणना तो आख्खो इतलो व्हडलो दाड पडलेलो आसा ओके बट वी हॅव पेनफुली गॉन थ्रू ईच एंड एवरीथिंग which came to our notice and I think that way election commission of Goa that is CEC they have done quite a good job I should say. त्यांनी बरेच त्रास घेतलेले आसा and they are looking at it very carefully. Moment this is notified, the next thing is that they will send the file about the reservation. There is a certain rotation that takes place, like one particular ward which was general can become ladies, and then according to the population, whether it is ST or OBC or other reservation, that will be decided thereafter. As you are aware, even in the last election, I had accommodated the views of different organizations where some people have said no, more reservation should be there for ST, more reservation should be there for OBC. Already we have given enough representation to them. Of course, no one will be ever totally satisfied. It will be that ani jay म्हणून तसे जाता पण last time I had accommodated them reasonably well. Now election commission is involved, so I think it will be a balanced job surely. आता बातमी पावसाची. राज्यात सध्या उष्णतेची तीव्र लाट सक्रिय असली तरी पुढील 5 दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरापासून ते उत्तर तामिळनाडू आणि पुढे दक्षिण पश्चिम गुजरातपर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाल्याने पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा अंदाज गोवा हवामान विभागाने वर्तवलाय. देखिए अभी वेदर के बारे में आने वाले 5 दिन के वेदर के बारे में बोलेंगे तो हमें बेसिकली दो चीज़ों के बारे में बोलना है. पहले जैसे आपने बोला रेनफॉल, गोवा में पिछले 3 दिन में ज़्यादा कुछ रेनफॉल रिपोर्ट नहीं हुआ है, लेकिन जो वेदर सिस्टम है उसके कारण कर्नाटका साइड में बहुत से थंडरस्टॉर्म्स डेवलप हो रहे थे और वो गोवा के डायरेक्शन में भी आ रहे थे. लेकिन गोवा में पिछले 3 दिन में कोई रेनफॉल नहीं मिला. लेकिन आज के दिन में जो वेदर सिस्टम जिसको हम एक ट्रफ बोलते हैं उसका थोड़ा सा मूवमेंट गोवा की ओर आया है और उसके अलावा टेम्परेचर में भी थोड़ा सा बढ़ा हुआ है. तो ये सब के कारण आने वाले 5 दिनों में गोवा पे आइसोलेटेड जगह पे थंडर शावर्स के चांसेस हैं. और ये 5 दिनों में थंडर शावर जब होगा तो ऑब्वियसली उसके साथ लाइटनिंग और गस्टी विंड स्पीडिंग टू अराउंड 40 किलोमीटर पर आवर वो भी होने के चांसेस हैं. तो जैसे ही ऐसे कोई सिस्टम हमारे रिमोट सेंसिंग इक्विपमेंट्स में जैसे सैटेलाइट में रडार में दिखता है तो तुरंत हम नाउकास्ट इशू करते हैं. तो हमारा यही रिक्वेस्ट रहेगा कि आने वाले 5 दिनों में पर्टिकुलरली हमारा IMD का जो नाउकास्ट इशू होता है सोशल मीडिया में हो या वेबसाइट में हो उसको फॉलो करें और अगर लाइटनिंग वगैरह होते हैं आपके जगह में तो उससे सेफ़ रहें. और ये हुआ रेनफॉल के बारे में. और जैसे मैंने बोला दूसरा है पैरामीटर टेम्परेचर. IMD ने आज 20 है अराउंड 17 को ये फोरकास्ट दिया था कि 20 अप्रैल से फॉर अराउंड 3 days टेम्परेचर ओवर गोवा इज़ गोइंग टू बी अराउंड 2 degrees Celsius हायर दैन व्हाट इट वाज यस्टरडे. तो हमारे जो ऑब्जर्वेशंस है उसमें ऐसा दिखा गया है कि रेन टेम्परेचर हैज़ बीन ऑन द हायर साइड टुडे ऑलमोस्ट 1 to 3 degrees Celsius उसके बीच में अराउंड 2 degrees Celsius में रहा है. और ये हुआ है क्योंकि जो विंड डायरेक्शन है गोवा के ऊपर उसमें कंपैरेटिवली पिछले 48 आवर्स में थोड़ा सा बदलाव आया है. वो अभी नॉर्थर्ली विंड कंपोनेंट्स है उसमें और आने वाले दिनों में एक ट्रफ होने के चांसेस है जिसके कारण और भी ये सिचुएशन कंटिन्यू होने के चांसेस हैं. तो इन शॉर्ट ये जो राइस हुआ है 2 डिग्री अराउंड 2 डिग्री का वो रहने वाला है ऑलमोस्ट 3 to 4 days मोर. उसके बाद ही थोड़ा सा 1 डिग्री फॉल मैक्सिमम टेम्परेचर में हम एक्सपेक्ट कर रहे हैं. तो जब टेम्परेचर ज़्यादा रहता है समर सीजन में तो इट इज़ रिक्वेस्टेड कि जो जनरल गाइडलाइंस है उसको फॉलो करें, जैसे कि हाइड्रेटेड रहें और जैसे धूप में काम करते हैं तो बीच बीच में ब्रेक्स लें और हीट एक्सपोजर जो होता है उसको कम करें. यही है टेम्परेचर के बारे में. लेकिन सर ये मार्च अप्रैल में तो अनुमान बारिश नहीं होती, लेकिन ये इधर बारिश होने का एक्चुअली मेन रीज़न क्या है? मार्च अप्रैल में बारिश नहीं होते हम ऐसा नहीं बोल सकते. ये पूरा
प्री मानसून सीजन मार्च से मई तक जो है उसका एक दूसरा नाम जो समर सीजन है उसका दूसरा नाम प्री मानसून सीजन है। उसमें जो रेनफॉल होते हैं उसको प्री मानसून शावर्स बोलते हैं और इट इज़ क्वाइट नॉर्मल टू हैव प्री मानसून शावर्स ऑल्सो। हाँ, इस बार जो नंबर ऑफ डेज जिसमें रेनफॉल मिला वो थोड़ा सा ज़्यादा रहा है। अगर हम पिछले सालों के अप्रैल महीने के जो रेनफॉल देखें तो उसमें भी 7-8 दिन हुए हैं जिसमें कोई ना कोई एक स्टेशन से रेनफॉल हुआ हो। तो गोवा में भी अभी अगर अप्रैल का हम शुरुआत से काउंट करके देखेंगे तो अप्रॉक्सीमेटली 5-6 दिन अभी तक रेनफॉल मिला है और आने वाले दिनों में ये जो मैंने जो बोला 5 या 6 दिन का नहीं तो 7-8 दिन का उससे थोड़ा इधर उधर हो सकता है, लेकिन अब नॉर्मल ऐसे उसको नहीं बोल सकते। जैसे ही हीट के कारण दूसरे सिस्टम के कारण मॉइस्चर जब ज़्यादा आता है तो उसके कारण क्लाउड्स बनते हैं और रेनफॉल होते हैं। दैट इज़ क्वाइट नॉर्मल फॉर प्री मानसून सीजन। Any precaution should be taken by? अभी ऐसे सीवियर कंडीशंस कुछ हम एक्सपेक्ट नहीं कर रहे हैं। रेनफॉल होगा और जैसे लास्ट वीक में हुआ उसी तरह लाइटनिंग से जुड़ा हुआ रेनफॉल रहेगा। तो जो नॉर्मल प्रिकॉशन है उसमें ही है। अभी उतना सीवियर नहीं तो लाइफ थ्रेटनिंग ऐसा कोई सिचुएशन अभी वेदर के साइड से तो नहीं है। पान मसाल्याची जाहिरात करण्यावरून बॉलिवूड अभिनेते अक्षय कुमार, शाहरुख खान आणि अजय देवगणवर डॉक्टर शेखर साळकर यांनी टीका केली आहे। केंद्र सरकार स्वस्थ भारत योजनेसाठी आग्रही असताना आघाडीच्या अभिनेत्यांनी तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात करणं चुकीचं असल्याचं ते म्हणालेत। ही जाहिरात करणाऱ्या तीनही अभिनेत्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाल्यावरूनही डॉक्टर साळकर यांनी निशाणा साधलाय। It's extremely unfortunate that Mr. Akshay Kumar, who is known for his fitness funda, had joined hands with the likes of Ajay Devgan and Shah Rukh Khan and promoting the tobacco and the cancer-causing agents, pan masala and other things, which are like in a surrogate way, because they all know that indirectly promotion of this type of products is not allowed under CODPA Act. But they are doing it in indirect or surrogate way, which is also banned under CODPA Act. And my sincere request to the government of India that these are all Padma awardees. You have given Padma Shri, Padma Bhushan, and to all these Amitabh Bachchan and Akshay Kumar, Ajay Devgan, Shah Rukh Khan. All these are recipient of these highest awards of the civilian because they should be a role model to them. But by advertising such things in the what you call as a surrogate or indirect advertisement, they are making younger generation start initiating tobacco or initiating pan masala, which is harmful, which is a carcinogenic, and the long term they can suffer. And especially they are all advertising this on the IPL so that younger crowd which is watching that will get swayed by this thing. So my sincere request to the government, please withdraw all the Padma awards with immediate effect. Thank you very much. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्यामुळे उत्तरेतील राज्यांनी खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे। उत्तर प्रदेश पाठोपाठ दिल्लीतही मास्कची सक्ती करण्यात आली आहे। नियम न पाळणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात आल्याने निर्बंध शिथिल झालेले असतानाच पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने चिंतेत भर पडली आहे। रुग्णसंख्या वाढत असल्याने उत्तर प्रदेश सरकारने मास्क अनिवार्य केला असून लोकांना तशा सूचना दिल्या गेल्या आहेत। उत्तर प्रदेश सरकारने लखनौ तसंच एनसीआर मधील 6 जिल्ह्यांमध्ये लोकांना सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक असेल अशा सूचना दिल्या आहेत। दुसरीकडे दिल्लीतही रुग्णसंख्या वाढली असल्याने मास्क अनिवार्य करण्यात आले असून नियम न पाळणाऱ्यांना 500 रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे। रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने दिल्लीच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मंगळवारी राजधानीत मास्क घालणे अनिवार्य केलं। मास्क शिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरताना आढळल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल आणि 500 रुपये दंड आकारला जाईल असंही सांगण्यात आलंय। दरम्यान उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सरकार मास्क न घातल्यास दंड वसुली करण्याचा कोणताही विचार करत नसल्याचं स्पष्ट केलंय। यावेळी ते म्हणाले की कोरोना अजून बराच काळ राहणार असल्याने आपल्याला त्याच्यासोबत जगण्याची सवय केली पाहिजे। जर रुग्णसंख्या वाढली तर आम्ही कठोर निर्णय घेऊ। सध्या रुग्णसंख्या कमी असल्याने जास्त चिंता करण्याची गरज नाही। तज्ञ तसंच आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणासोबत आज बैठक होणार असून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असं यावेळी मनीष सिसोदिया यांनी सांगितलं। दरम्यान दिल्लीतील रुग्णसंख्येत गेल्या 24 तासात 26% वाढ झाल्याचं पाहायला मिळालं, पण पॉझिटिव्हिटी रेट 4.42% घसरलाय। कोरोनामुळे मृत्यूची एकही नोंद झालेली नाही। आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 632 नवे कोरोना रुग्ण आढळले असून पॉझिटिव्हिटी रेट 4.92
42% आहे. सोमवारी एकूण 501 रुग्ण आढळले होते तर पॉझिटिव्हिटी रेट 7.72% होता. पण या दरम्यान एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह. बातमी आगीची. पेडणे तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अग्नितांडव पाहायला मिळालंय. नक्की कुठे घडलाय हा प्रकार, पाहूयात. पेडणे तालुक्यातील दाडाची वाडी दारगळ इथल्या आंबा आणि काजू बागायतीला आग लागून मोठं नुकसान झाल्याची घटना ताजी असताना हरमल येथे आग लागल्याची घटना घडली आहे. मंगळवारी संध्याकाळी हरमल पेट्रोल पंप जवळील मोकळ्या जागेतील सुकलेल्या गवताला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. पोर भुरगे हे बियरी घेवपाक येतात, बियरी घेतल्या उपरांत सिगरेट ओडटात. सिगरेटी ओडल्या उपरांत त्या सिगरेटीचं हे आसा पळय आमचे आता फॉस्क पेटयले, काडी आहा ती काडली त्या कराडान उडयली न्हू. कराडाक मागीर आग पेट्टा न्हू ती. हांव कितें म्हणटा, तुमी हे मौज मजा करता म्हणून लोकांच्या काजीची तितली दखल घेवपाक जाय न्हू. आता तेतून आता माझ्या स्वताच्या काजीनी मसुंडी आसा. मसुंडी म्हणजे हांव कितें लोकांक कितें मसुंडीन हांव जाळू नाका म्हणना, जळया. लोकांक जळोवपाकूच जाय, जळोवपाक नाल्यार जागो खंयचो आसा. पण हांव कितें म्हणटा, जळयल्या उपरांत तेची कितें तरी दखल घेवपाक जाय न्हू. तितूंतल्यान वारो चड म्हणटा मागीर बाकीच्या लोकांनी जी जळोवपाक आसता पळय तेंच्यांनी मातशी चवशी मातशी कितें तरी तेची हें करपाक जाय न्हू, दखल घेवन हें करपाक जाय न्हू. ती आग कितें आहा पेटली, मागीर पेटली सबंद काजी सगळें जळोन गेले. अशें प्रत्येक फावटी जर एक माणूस जर मरत गेलो, दुसरो फाल्यां परवा मरतलो आनी अशें काजी जळोन ते काजी सगळे काबार जाले न्हू. आतां ह्या काजीनी कितें आहा, ह्या काजीनी आमचें पोट आसा. प्रत्येक फावटी जर वर्साच्या वर्सा जर अशें जर काजी जर जळोन गेले जाल्यार तितून आमच्या पोटाक म्हाका सांग कितें उरतलें काजी निमाणें. जळोन ते काबार जाले न्हू सगळे. अंदाज कितले जातले सर नुकसाण बीन तुमचे? नुकसाण तशें पळोवंक गेल्यार खूब आसा. ते सबंद कराड रोपे आतां हालींच फाक पडपाक आसले. हालीं तर 28 दिसांनी जर काजी नसले तरी पूण म्हाजे वर्सा म्हाका क्विंटलावर काजी मेळटात. ते जाले एक जालें. तितून प्रॉपर्टी मेळटा. म्हणजे असो तसो पळोवंक गेल्यार तशें पळोवंक गेल्यार म्हाका तशें 50-60-70 हजाराचें नुकसाण जालें. आता फाटल्यान पळोवंक गेल्यार हांगासर उजो लागला पळय. हांगासर कोणी तरी लागला काय लायला ते आमी आतां सांगूंक शकना. पूण हांगासर पळोवंक गेल्यार सगळ्यो काजी हांगासर नश्ट जाल्या, झाडां नश्ट जाल्या. आतां लोक म्हणटा की हांगासर कोण तरी लायता म्हणून, कोण सिगरेट उडयता आनी कितें उडयता जावं पेटोवन घालतात. लोकांनी मातशें तरी आतां चिंतूंक जाय. हांगासर जे काजी आसा ते थोड्या लोकांचे ते मेन उत्पन्न तें आसा. सो थोडे लोक जगतात त्या काजींचेर. मेन धंदोच तेंचो तो आसता. वर्सभर ते मेहनत करतात आनी काजींतल्यान कितें मेळटा तेजेरूच ते जगतात. सो लोकांनी मातशें चिंतपाचें आसा. जर तुमी मुद्दम लायतात कसल्याय कारणाक लावन, मजेक लावन, हांगा पिवंक बसता तेन्ना सिगरेटी उडयता आनी कितें उडयता, तेच्या खातीर मातशें तरी त्या लोकांचें चिंतता, लोकां बद्दल चिंता. ते लोक मेहनत करता. आतां इतलीं वर्सां खरीत येयला. तशें आतां हांगाच न्हू 8 दीस पयलीं वयर लागलेलो उजो. थंयसरूय तशेंच आमी फायर ब्रिगेडीक फोन केलो जाल्यार फायर ब्रिगेड म्हणटाली सेम थिंग आनी खंय तरी जालां. ते थंयसर उरले. तेंच्यो गाडयो दोनूय बिजी उरल्यो. ते हांगा येवपाक लेट जालो. पूण ते पावासर हांगासर पालयल्लो उजो लोकल्सांनी कोणी भुरग्यांनी. सो मनीसपण ना अशें ना, मनीसपण आसा. लोकल्स खूब भुरगे रेडी जातात उजो बी पालोवपाक. पूण थोडे मनीस अशे आसा की जे मुद्दम लायतात, मुद्दम उजो घालतात. काल धारगळे असोच जालो 4 दीस पयलीं प्रकार की कोणी तो एक फार्मर आसा तो म्हणटा आपूण 30 वर्सां जालीं तो झाड आपूण जगयता म्हणटा, भुरग्या भशेन झाडां वाडयला म्हणटा. आनी आतां कोणी तरी येवन म्हणटा उजो घातलो हांगासर. सो तेंच्या बद्दल ते चिंतूनच तेचे आयकूनच ते वायट दिसलें. आग पूर्ण विझल्याची खात्री केल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळावरून माघारी परतले. पण मध्यरात्री पुन्हा एकदा ही आग भडकल्याने पुन्हा एकदा घटनास्थळी येऊन त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवलं. दरम्यान विझवलेली आग पुन्हा भडकल्याने या घटनेमागे कुणा अज्ञाताचा हात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. नमस्कार, मी आहे हरमल पेट्रोल पंप जवळ आणि तुम्ही मागे पाहू शकतात काल रात्रभर जे आग इथे भीषण आग जी लागलेली आणि त्या आगीत भरपूर जे काजूचे झाडं आहेत ते जाळून खाक झालेले आहेत. एकंदर इथे पूर्ण जे डोंगर आहे अर्ध डोंगरच पूर्ण आगीत गेलेला आहे. आणि एकंदर ते पाहिल्यानंतर जे अज्ञान व्यक्ती अशा प्रकारच्या ते कृती करतात, कुठेतरी जे
शेतकऱ्यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे. शेतकरी जे वर्षानुवर्ष ते या पिकाच्या वर आणि या उत्पन्नावर अवलंबून आहेत. मागच्या 2 दिवसात दाडाच्या वाडी तारगळ इथे असंच प्रकार घडला आणि तिथे आंब्याचे झाडं आणि काजू झाडांचे सुद्धा खूप भरपूर नुकसान झालेलं आहे. एकंदर अशा शेतकऱ्यांवर असं संकट आलेलं आहे. एकंदर काही 2 वर्षा अगोदर कोरोनाचा काळ आणि त्याच्यानंतर कुठेतरी वर सरणार, तर अशा प्रकारच्या जे कृती आहेत ते अज्ञान व्यक्ती करत आहेत. एकंदर तुम्ही मागे पाहू शकता भरपूर ते नुकसान झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. काजूची जी झाडं आहेत उत्पन्न मिळत होतं ते आता त्यांना शेतकऱ्यांना मिळणार नाही. पण याकडे सरकारने कुठेतरी लक्ष द्यावं, कारण आता शेतकऱ्यांना आणखी आधार म्हटला तर सरकारांचा आधार, तर सरकार कुठेतरी त्यांना अशा जे कृती करतात जे व्यक्ती त्यांना काही हे करू शकत नाही. मात्र जे शेतकऱ्यांना जे नुकसान होतं त्यात काहीतरी फुलना पाकळी म्हणून त्यांना आधार द्यावा असं काही जे शेतकरी आहे त्यांची मागणी आहे. गोवनवार्ता लाईव्हसाठी पेंड्याहून मकबूल माळगे म्हणून. मुगाळी कुर्तरीत अँब्युलन्स आणि कारची टक्कर झाली. यात अँब्युलन्सला आग लागल्यानं अँब्युलन्स जळून खाक झाली. अँब्युलन्समधील रुग्णाला दुसऱ्या वाहनातून उपचारांसाठी नेण्यात आलं. कुडतरीतल्या मुगाळी भागात अरुंद रस्त्यामुळे अनेकदा अपघात होतात. या रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्यानं वाहनं भरधाव वेगानं चालवली जातात. अशातच 2 भरधाव वाहनांची बुधवारी सकाळी टक्कर झाली. ॲम्ब्युलन्स आणि कारच्या अपघातानंतर काही सेकंदातच कारनं पेट घेतला. मात्र चालक आणि स्थानिकांनी प्रसंगावधान राखून ॲम्ब्युलन्समधील रुग्णाला बाहेर काढलं. या अपघातात ॲम्ब्युलन्समधील नर्सच्या पायाला दुखापत झाली आहे. रुग्णासह नर्सला वाहनातून उपचारांसाठी पाठवण्यात आलं. आग लागल्यानं ॲम्ब्युलन्स आणि कारचंही मोठं नुकसान झालंय. सुमारे 15 मिनिटांनंतर अग्निशामक दल दाखल झालं. मात्र तोपर्यंत ॲम्ब्युलन्स जळून खाक झाली होती. उजो लागताना हांव मागीर पावला तेन्ना ते पेशंट सगळे ते घरा कडेन दवरिले ते 5 एम्ब्युलन्स मागीर येते सगळे 5 जाणां आमी उबारून एम्ब्युलन्सा घालून तांकां हॉस्पिटला एम्ब्युलन्स येयली मागीर नेक्स्ट एम्ब्युलन्स आयली आनी थंय 5 जाणां आशिल्ले ते पेशंट रिलेटीव एकटो ड्रायव्हर नर्स आनी हे तो सिरियस पेशंट आशिल्लो तो मातसो सम सिरियस आहा ते तकले मातसो हेड इंजरी जाल्या नर्सीकय मातशें लागलां तकली. ओके हिंगा एम्ब्युलन्स सगळ्यान येतालो आनी ही गाडी वयल्यान तर दोनूय स्पिडीन आसले आनी दोगांचो कंट्रोल नाशिल्ले गाडयो आनी एम्ब्युलन्स पयलीं ताका मारतकच तेणी दोगांयनी मोकले ते आनी दोगांय भितर शिरकोन उरले. भितर एक नर्स आसली ताकाय मातशें मार लागले आनी ते सायडीन प्रायवेट गाडयेन ड्रायव्हर आशिल्लो तेगे एअरबॅग फुटोन तोय थंयच आशिल्लो. मागीर मातसो रावन उजो लागलो त्याला आनी पेशंट आशिल्लो ते भितर 2 जाण पेशंट आशिल्ले गाडयेन ते पेशंटाक मागीर भायर काडलो. मागीर उजान पेट घेतलो आनी मागीर फायर ब्रिगेड पावली. हय मागीर फायर बरी 15 मिनटांनी फायर ना गाडी ऑलरेडी जळून गेल्ली. रोडाचे हायवे सामके एक्सप्रेसा खातीर जाता समजलो तुका. म्हाज्या दारान 1 आनी 2 एक्सिडेंट जावंक ना. एकटो पांय मोडला कोण एकटो हात मोडून सकयल पडलो मोटरसायकल घेवन भितर गेलो. म्हाका दिसता की सामकी गरज आसा की स्पीड ब्रेकराची 1-2 स्पीड ब्रेकर घालचे. आनी केपें रोडाचेर आतां वाहतूक चलना. वाहतूक सगळी ह्या रोडाचेर चलता आनी मिनटाक कमीत कमी 50-60 गाडी चलता मोटरसायकल गाडी. इतली डिफिकल्टी आमकां चलपाक सुद्दां हो ना जाल्यार वायणींग जावपाक जाय तर रोड. रोड तर सामको नेरो 2 गाडयो एकामेकाचे गेल्यार एक मनशाक चलपाक मेळना. स्पीड ब्रेकराची सामकी गरज आहे. इम्पॉर्टंट सामकी गरज. विलास मेथर हत्या प्रकरणातील संशयित प्रशांत दाभोळकर आणि इक्बाल नानपुरी यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठानं जामीन मंजूर केलाय. बार्देस तालुक्यात प्रवेश न करण्याच्या अटीसह प्रत्येकी 50,000 रुपयांच्या हमीवर हा जामीन देण्यात आलाय. या प्रकरणी संशयिताची बाजू मांडणारे वकील विभव आमोणकर यांच्याशी संवाद साधलाय श्यामसूर्या नाईक यांनी. हांव विभव आमोणकर आणि आय वॉज अपियरिंग फॉर इक्बाल नानपुरी हूज अक्यूज नंबर 5. अक्यूज नंबर 3 वॉज रिप्रेझेंटेड बाय सिनियर ॲडव्होकेट सरेश टोटलेकर विथ रितेश रावल. आज आमच्या उच्च न्यायालयान विलास मेटर मर्डर केसीन 2 अक्यूजडांक बेल दिल्या. एक अक्यूज नंबर 3 प्रशांत दाभोळकर आणि एक अक्यूज नंबर 5 इक्बाल नानपुरी. अक्यूज नंबर 1 जो मेन अक्यूज्ड आसा एज पर द प्रोसिक्युशन केस ताका सुप्रीम कोर्टान बेल दिल्ली. सो बेस्ड ऑन पॅरिटी ताका बेल आणि आमचो रोल सगळ्यांचो सेम म्हणल्यार आमचो कमीच आसा तातूंत म्हणून आज आमकां हायकोर्टान बेल दिल्या आणि दोगांय जाणांक सोडले. फक्त कंडिशन अशें घाल्या की बार्देस तालुक्यान आमकां एंट्री ना आणि पर्सनल बॉन्ड आणि श्युरिटी ऑफ 50,000 हॅज टू बी डन अँड देन दे वील बी रिलीज.
दोगांकी सेम हे आसा कंडिशन? दोगांकूय सेम कंडिशन्स घाला आनी हायकोर्टान कॉमन ऑर्डर पास केला दोगांय बेल एप्लिकेशनाक. हेजो पिरियड कितले पासून आसा? ना आतां एकदां बेल सुटली, आतां बेल जाली म्हणजे ताका आतां पिरियड असो ना. सो एकदां बेल जाली की इट इज ग्रांटेड टील सच टायम द ट्रायल कन्क्लूड्स. आनी सद्या ट्रायल सुरू जावना, सो आर्ग्युमेंट बिफोर चार्ज जावपाचें आसा. सो ते जेन्ना जातली ना ट्रायल प्रोसीड जातली. बट सद्या आमकां बेल मेळिल्ली आसा, हायकोर्टान दिल्ली आसा. म्हापशात एकूण 6 न्यायालयं आहेत, तरी या न्यायालयांचं कामकाज संथ गतीने चालतं. बारदेश तालुक्यातील कुळ मुंडकार प्रकरणाचे निवाडे अजूनही प्रलंबित आहेत. सरकारने विरोधकांना बरोबर घेऊन समिती स्थापन करावी आणि रखडलेले निवाडे पूर्ण करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केली. बुधवारी लोबोनी म्हापसा उपजिल्हाधिकारी कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते. ऑफिस ऑफ मामलेदार and deputy collector, and there are 6 courts altogether. So court and they want to work and take more cases. कित्याक आमी आढावा घेवन येयल्ले आयज की कितल्यो म्युटेशन केसी पेंडींग आहा, कितले आमचे मुनकारियल केसीस पेंडींग आहा. मुनकारियल डिक्लेरेशन, मुनकारियल परचेस, एग्रीकल्चर टेनन्सी डिक्लेरेशन आनी टेनन्सी परचेस अश्यो म्हणून आमकां मेवल्या. मुनकारियल डिक्लेरेशन जे आहा 484 एज ऑफ दीस मार्च 484 इन 6 कोर्ट्स. मागीर मुनकारियल परचेस जे आहा 203 पेंडींग. एग्रीकल्चर टेनन्सी जे आहा 949 पेंडींग. टेनन्सी परचेस जे आहा ते 141 पेंडींग आहा एज ऑन दीस मंथ. ताजे भायर सगळे म्युटेशन्स आर 1933 पेंडींग. हांव आतां कित्याक गेल्लो हिंगा मेन पळोवपाक की वेदर हाव वी कॅन फास्ट ट्रॅक दीस केसीस. आय वील बी मुवींग इन ऑल द तालुकास, सगळे तालुकांनी वचोन आमी एक आढावा घेवंक सोदता की कितल्यो केसी अश्यो पेंडींग आहा, तांकां प्रॉब्लम्स कितें आहा, इश्यूज कितें आहा, ह्यो केसी काबार करपाक. मुनकारियल डिक्लेरेशन, परचेस, टेनन्सी डिक्लेरेशन आनी परचेस ह्यो काबार करपाक आनी कितको तेंप लागतलो. कित्याक 1975 हे सगळें सुरवात जाल्लें आहा मुनकारियल. आनी मुणकार म्हणून तूं जर तर डिक्लेअर जातलो जाल्यार 1975 तुजे कडेन डॉक्युमेंट आसपाक जाय. ते खातीर म्हाका दिसता रेव्हेन्यू मिनिस्टर, कलेक्टर आनी CM आनी आमचे ऑपोजिशनाचे 1-2 जाण सिनियर आमचो दिगंबर कामत, आमी आनी कोण बसपाक जाता, एक कमिटी काडपाक जाता. बाबा हे खंय तरी हें सोंपपाक जाय की लोक येवन मुनकारियल केसीस घालीत आहा, येवन टेनन्सी केसीस घालीत आहा. म्हणजे एक टायम दिवपाक जाय. 1-2 वर्सां दिवंदी, पूण सगळ्यो 2 वर्सां भितर ह्यो केसी येवपाक जाय. सो दॅट मामलेदार कॅन टेक दीस मॅटर अँड डिस्पोज दीस मॅटर. तांकां मामलेदारांक 2 वर्सां दिवंक जाता. ह्यो सगळ्यो काबार जावपाक जाय केसी. तर वार्ता गोव्याची मध्ये आजच्या पुरतं इतकंच. पुन्हा भेटू नव्या घडामोडींसह. तोवर तुम्ही पाहत राहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं, देणं मराठीचं.